नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता बघा, प्रत्येकाला नेहमीच वाटतं की आपला चेहरा सुंदर असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डागडब्बे नसावे, मांगाचे डाग नसावे किंवा पिंपलचे डाग देखील नसावे. म्हणून आपण बघा भरपूर वेगवेगळ्या क्रीम आणतो किंवा मग वेगवेगळे ट्रीटमेंटसुद्धा घेतो. आता माझा देखील चेहरा बघू शकतात काही दिवसांपूर्वी कसा झालेला होता आणि त्यानंतर बघा आता कसा झालेला आहे. आणि हे शक्य झालेले आहे फक्त म्हणजे त्या एका रेमेडीमुळे, ज्यामुळे माझी स्किन बघू शकतात अगदी सुंदर झालेली आहे, टवटवीत देखील दिसत आहे. तुमच्याही चेहऱ्यावरती जर खूप प्रमाणात असे वांगाचे डाग जर असेल, पिंपलचे डाग असतील किंवा चेहरा जर काळा पडलेला असेल तर तुम्ही एकदा ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी खर्चामध्ये घरगुती पद्धतीने तयार केलेली ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात आधी लागणार आहे ते म्हणजे मसुराची डाळ, जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते, किचनमध्ये. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मसुराची डाळ आपल्या चेहऱ्यासाठी किती फायद्याची असते ते. आणि ही डाळ जे आपण जेव्हा चेहऱ्यावरती लावतो त्यावेळेस आपली जी स्किन आहे ती गोरी तर होतेच, पण त्याचबरोबर चेहऱ्यावरचे जे काही डाग डब्बे असतात ते सुद्धा लाईट व्हायला सुरुवात होते. आता बघा, मी या ठिकाणी जी मसुराची डाळ होती ती व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. त्याची जी पावडर आहे ती आपल्याला वापरायची आहे. आता तुम्ही या ठिकाणी एका वेळेस जास्त पावडर देखील तयार करून ठेवू शकतात, म्हणजे तुम्हाला रोज थोडी थोडी पावडर यूज करता येईल यासाठी. आणि बघा, या ठिकाणी मी पावडर घेतलेली आहे, परंतु आता नुसती मसुराची डाळ लावून उपयोग नाही आहे, तर आपल्याला त्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहे. सर्वात आधी मी या ठिकाणी घेतलेलं आहे मध, जे की आपल्या घरामध्ये असतंच. नसेल तर तुम्ही थोडंसं असं किराणा दुकानामधून छोटीशी बॉटल मिळते, तीसुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. तर बघा, मी या ठिकाणी जवळपास 1 चमचा जे मध असतं खाण्याचं मध मी यामध्ये ॲड केलेलं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी आपल्याला जी व्हिटॅमिन सीची जी टॅबलेट असते ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि खूप कमी किमतीमध्ये मिळते. 1 रुपयाला 1 म्हणजे 10 रुपयामध्ये आपल्याला 10 टॅबलेट आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि बघू शकतात अशा पद्धतीने 1 टॅबलेट मी या ठिकाणी समोरच्या साईडने तिला टोक करायचं आहे, फोडायचं आहे आणि त्यातलं जे जेल आहे ते आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे. व्हिटॅमिन सीसुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायद्याचं असतं. ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या लावतो त्यावेळेस एक प्रकारची रिॲक्शन होते आणि जी की आपल्या स्किनसाठी खूप फायद्याची देखील असते. त्यासाठी आपल्याला खूप जास्त महागड्या क्रीम आणण्याची किंवा मग रोज रोज डॉक्टरचे चक्कर म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची देखील गरज नाही आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे बदामाचं जे तेल असतं, आल्मंड ऑइल, जे आपण केसांसाठी देखील यूज करतो बघा, ते तेल आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. थोडंसं महाग मिळतं, परंतु याचा जो फायदा आहे तो स्किनसाठी खूप उपयोगाचा आहे. अशी छोटीशी बॉटल तुम्ही आणू शकतात आणि बघा, रोज तुम्ही या रेमेडीमध्ये ती ॲड करू शकतात. एकदा जी बॉटल आणलेली तुम्हाला भरपूर दिवस पुरेल. खूप जास्त इफेक्टिव्ह हे तेल असतं आपल्या स्किनसाठी, चेहऱ्यासाठी, त्यामुळे अजिबात त्याला स्किप करू नका. त्यानंतर बघा, व्यवस्थित आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दुधावरची जी साय असते ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, व्यवस्थित आता यामध्ये दुधाची जी साय आहे ती मी यामध्ये टाकलेली आहे. आता हे थोडंसं घट्ट असल्यामुळे आपण यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करणार आहोत. आता तुमच्या जर स्किनला जर लिंबू जर सूट होत असेल, आता बघा बऱ्याच जणांच्या स्किनला लिंबू सूट होत नाही, जर तुम्हाला लिंबामुळे कुठलाही त्रास होत नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू देखील ॲड करू शकतात. आता बघा, माझ्या स्किनला लिंबामुळे खूप जास्त त्रास होतो, जलन होते, त्यामुळे मी लिंबू यामध्ये ॲड केलेलं नाही. तुम्हाला जर सूट होत असेल लिंबू तर तुम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये 2-3 जे थेंब आहे लिंबाचे यामध्ये ॲड करू शकता.
शकतात, काहीच अडचण नाही. तर बघा आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या यामध्ये मिक्स होतील. कुठल्याही प्रकारचं जास्त महागाची वस्तू आपण यामध्ये ॲड केलेली नाही आहे. घरगुती पद्धतीनेच आपण ही जी रेमेडी आहे ती तयार केलेली आहे. पण याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे. तुम्हाला हे रेग्युलरली वापरायचं आहे, परंतु याचा वापर कसा करायचा किंवा मग केव्हा करायचा ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर वेगवेगळ्या जर क्रीम यूज करत असाल त्यासुद्धा तुम्ही यानंतर कधी लावणार नाही याची गॅरंटीसुद्धा मी देते, कारण हा पॅकच खूप सुंदर आहे. तर बघा यामध्ये आपल्याला हळद मिक्स करायची आहे. हळदीमुळे आपल्या स्किनला खूप छान ग्लो येतो. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आपण दूध आणि हळद जर चेहऱ्याला लावते तो खूप छान क्लीनअप केल्याचं जर म्हणजे लूक आहे चेहऱ्याचा येत असतो. त्यामुळे आपल्याला यामध्ये हळदसुद्धा ॲड करायची आहे. हळद खूप जास्त टाकलेली नाही आहे, अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये हळद जे आहे ती ॲड करायची आहे. आता आपण याला लावायचं कसं ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पण त्या अगोदर बघा मी सगळं जे मिश्रण आहे व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या व्यवस्थित यामध्ये मिक्स होतील, एकजीव होतील आणि आपल्याला छान त्याचा रिझल्ट देखील मिळेल. आता बघा हे जास्त पातळ देखील नाही आहे किंवा जास्त घट्ट देखील नाही, असं मीडियममध्ये आपल्याला याची पेस्ट जी आहे ती तयार करायची आहे. त्यानंतर बघा व्यवस्थित आपला जो चेहरा आहे व्यवस्थित थंड पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो पॅक बनवलेला आहे तो व्यवस्थित चेहऱ्यावरती ॲप्लाय करायचा आहे, लावायचा आहे. आता तुम्हाला हे रेग्युलरली यूज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही याला चेहऱ्यावरती लावू शकतात. बघा पूर्ण चेहऱ्यावरती हा जो लेप आहे तो पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनटं व्यवस्थित जोपर्यंत हा पॅक जो आहे तो चेहऱ्यावरती सुकत नाही, कडक होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे चेहऱ्यावरती ठेवायचं आहे. व्यवस्थित छान सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि बघा रेग्युलरली जर तुम्ही याचा वापर केला ना, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुमच्या चेहऱ्यावरती जे काही डाग असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील किंवा मग वांगाचे असे काही खड्डे वगैरे चेहऱ्यावरती पडलेले असतील, सगळ्या गोष्टी रिमूव्ह होणार आहे या छोट्याशा रेमेडीमुळे. कारण यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या आपल्या स्किनसाठी खूप फायद्याच्या आहे. आणि बघा व्यवस्थित थंड पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे. तुम्हाला एकदा लावल्यानंतर याचा रिझल्ट जाणवणार नाही, पण रेग्युलरली जर तुम्ही याचा वापर केला तर नक्कीच तुमची जी स्किन आहे खूप सॉफ्ट आणि शाईन आणि गोरीसुद्धा होणार आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि बघू शकतात आधी माझा चेहरा खूप जास्त खराब झाला होता. रेग्युलरली मी या पॅकचा वापर केला आणि त्यानंतर बघू शकतात खूप छान आणि खूप मोठा बदल माझ्या चेहऱ्यामध्ये झालेला आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डाग असेल ते तुम्ही रिमूव्ह करू शकतात. चलो बाय बाय.